नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या खास भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मला एक आठवलं, बायका म्हणजे खूप गमतीशीर असतात बरं काय. नाही, मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, लगेच मोर्चाबिरच्या आणू नका, पण खरंच गमतीशीर असतात. म्हणजे मला आठवत आहे, माझं जर लग्न ठरलं ना, तेव्हा पहिली माझी आणि माझी बायकोची भेट झाली. त्यानंतर पुढच्या 3-4 भेटीमध्ये तिच्याबरोबर सतत मैत्रिणी असायच्या. हां, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे माझ्या बायकोपेक्षाही तिच्या मैत्रिणींची माझी जास्त ओळख झाली होती. म्हणजे त्यांची माहिती माझ्याकडे जास्त होती. हां, मग नंतर मी विचारलं, काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय, म्हणजे येताना सारखा त्या साळकाय माळकाय कशाला घेऊन येते बरोबर. तर ती रागवली. म्हणजे पहिल्यांदा रागवली ती, तिच्या मैत्रिणीने साळकाय माळकाय म्हटलं म्हणून. पण नंतर म्हणजे म्हटलं काय प्रॉब्लेम काय आहे. तिने मला असं सांगितलं की कसं आहे, माझ्या मैत्रिणी तू पटायला पाहिजेस ना. म्हटलं एक्सक्यूज मी. नाही, ती म्हणाली माझ्या मैत्रिणी तू आवडायला पाहिजेस ना. त्या हो म्हणाल्या तर मी तुझ्याशी लग्न करणार ना. हे म्हटलं असं कसं. मग समजा ते नाही म्हणाले असतं तर ते म्हणाल नसतं केलं लग्न. थंडपणे सांगितलं बरं का. अशा गमती जमती खरंच. शपथ काय एक सांगू. म्हणजे खरं सांगू का की बायकांना दागिने, साड्या, पाणीपुरी आणि मैत्रिणी ह्या नवऱ्यापेक्षाही श्रेष्ठ असतात आणि नवऱ्यापेक्षाही जवळ असतात. अशाच अतिशय 3 घट्ट मैत्रिणींना इथे बोलवलेलं आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. 3 अतिशय जीवाभावाच्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. अतिशय घट्ट मैत्री आहे. आपण तिघींचंही स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी माधवी उलकंदे. माधवी. आपलं? मी मंजुश्री पाटील. मंजुश्री पाटील. आणि आपलं? मी नीता डांगे. नीता डांगे. बरं, आपली मैत्री साधारण किती वर्षांची आहे, म्हणजे तुमची आणि तुमची मैत्री किती वर्षाची आहे? आमची दोघींची 17-18 वर्षापासून जुनी मैत्री आहे. बरं. आणि आम्ही दोघी जवळपास 11 वर्षापासून. 11. म्हणजे तुमची आणि त्यांची सुद्धा 11च. नाही, त्यानंतर थोडी 2 वर्ष लेट माझी. 9. पण 9 म्हणजे खूप झाले हो. 9 आणि 17, 11 म्हणजे खूपच झाले. पण ही मैत्री जी एवढी तुमची घट्ट झालेली आहे, तुमची जी पहिली भेट तुम्हाला आठवते का मैत्रिणींची? कशामुळे झाली होती ती? हिची मुलगी आणि माझा मुलगा दोघे नर्सरीला एकत्र होते. बरं. तेव्हापासून आमची ओळख. ओके, म्हणजे आता मुलं सुद्धा तुमची मोठी झाली. हो, आमची मुलं 12वीला आहेत. 10वी पर्यंत एकत्र होते. आणि तुमची ओळख कशी आणि झाली? आम्ही ऍक्च्युली आमचा लेडीजचा क्लब आहे इनरव्हील क्लब. म्हणजे रोटरी क्लब जो आहे त्याची सिस्टर कन्सर्न जी आहे इनरव्हील क्लब ऑफ पालघर, त्याच्यामध्ये मी 2001 ला जॉईन झाली. त्याच्यानंतर मग 1-2 वर्षामध्ये आमची एकदम जवळची मैत्री झाली. त्याच्यामुळे इनरव्हील क्लब जास्त बॉन्डिंग आणायला. पण ऍक्च्युली हे तुमची तिघींची जी मैत्री आहे, म्हणजे दिल चाहतामध्ये कसं तिघांची मैत्री आहे, तशी तुमची तिघींची मैत्री आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आपले यजमान काय करतात? माझे मिस्टर डॉक्टर आहेत. डॉक्टर आहे. आणि आपले यजमान बिझनेसमॅन आहेत ते. आणि आपले? माझे मिस्टर चार्टर्ड अकाउंटंट आहेत. चार्टर्ड अकाउंटंट आहेत. म्हणजे यजमान तर डॉक्टर आहे. मला एक मुलगी आहे ती आणि मी. आम्ही तिघ. मुलगी आता 12वीला. तुमचा मुलगा 12वीला. मुलगी आहे माझी, ती 5th स्टँडर्डला आहे. बरं. आणि तुमच्या घरी? माझ्याकडे माझा मुलगा, माझ्या सासूबाई, एक जाऊ, 2 दीर. बरं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सासरी आलात, म्हणजे लग्न होऊन सासरी जेव्हा आलात, तेव्हा पहिला केलेला पदार्थ कुठला? बटाट्याची भाजी. सेफ. येस. लफडा नको. बिघडले तरी प्रॉब्लेम नाही, सुधारता येते. ओके. तुम्ही जेव्हा पहिलं तुमचं लग्न झालं, आता तुम्ही त्याच गावातल्या म्हटलं, तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. मग सासरी आल्यानंतर तुम्ही केलेला पहिला पदार्थ कुठला? मी शिरा बनवला. शिरा, गोडाचा शिरा. चिकन पण बनवला आणि शिराही बनवला. बरं. दोन्ही चांगले झाले ते? खाणेबल झाले? शिरा मला आईने वगैरे शिकवला होता, माझ्या बहिणीने, आईने. तो काय चुकला? त्यामुळे तो फार चांगला झाला. पण चिकन ठीकठाक. मग सासूबाईने थोडंसं मला सांगितलं असं करत जा, मग मी ट्रेन झाले. ओके. आणि आपलं काय, तुम्ही पहिला पदार्थ कुठला बनवला होता? मला ऍक्च्युली नीटचं आठवत नाहीये, पण मोस्टली मलाही नाही बनवला. पण काय, मी लग्न होऊन आले त्याच्यानंतर मला नॉनव्हेज तर बिलकुलच बनवता येत नव्हतं आणि आमच्याकडे सासरी नॉनव्हेजच जास्त खातात. आणि त्यातल्या त्यात मला बटाट्याची भाजी आणि कडधान्य बनवणं ते जमत होतं. सोपं. हा, ते जमत होतं. नाही का, कडधान्याचं आपली काही जबाबदारी नसते. आदल्या रात्री फक्त भिजत घालायचं एवढंच काम असतं. आता ते भिजलेले असते तर ही चूक काय माझी नाही ना. तो क्लायमेटचा. ओके. बरं, आज पदार्थ कोण कोण बनवणार आहे? मी बनवणार आहे आणि मिसेस डांगे. आणि या नाही बनवणार? या नाही बनवणार. का बरं? ती बनवणार नाही ह्याच्याकरता की ती स्वतःही व्यवस्थित खात नाही. म्हणजे तिला आवड नाही खाण्याची. ती नेहमी इतकंसं खाते, तिला अजिबात आवड नाही खाण्याची. त्यामुळे आज ती फक्त टेस्ट करणार. आणि ती कशी आहे, थोडंसं तिचा कल असा असतो की
काय चटकदार, काय म्हणजे असं चटपटीत जरा असं. चटपटीत असं. बरं, हां, बरं, त्याची बरं. टेस्ट घेणार आहेत आज. ओके, म्हणजे आज म्हणजे तुम्हाला ती- दोघींना चॅलेंज आहे हां, की challenge. एका न खाणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला खायला घालायचं आहे हां. आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला पाहिजे. हां. आणि तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी आहे. आता तुम्हाला अजिबात खायला आवडत नाही, तर ह्याच्यातला कुठला पदार्थ चांगला होईल ते तुम्हाला सांगायचं आहे. नक्कीच. तुम्ही काय बनवणार आहात? मी आज दही बटाटा ब्रेड कटलेट शिकवणार आहे. दही बटाटा ब्रेड कटलेट. हां. बरं, तुम्ही? मी स्प्राउटेड बीन्स विथ बांबू शूट. फॅन्टॅस्टिक. ओके, पहिलं कोण, तुम्ही का हां, मी येते. तुम्ही या. आता आपल्या किचनमध्ये मंजुश्री ताई आलेले, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही काय बनवणार आहात? आज मी स्प्राउटेड बीन्स विथ बांबू शूट. स्प्राउटेड बीन्स विथ बांबू बांबू शूट. हा कुठे शिकलेत पदार्थ तुम्ही? मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले. बरं, आणि सासूबाई कुठे शिकलेत असं मी विचारलं नाही, पण तुम्ही त्यांना विचारलं नाही, तुम्हाला माहित नाहीये. पण हा पहिल्यांदा तुम्ही सासूबाईंकडून शिकलात? हो हो. ओके. साहित्य सांगता मला काय काय? साहित्य आहे चिरलेला कांदा 1 वाटी, ओके. टोमॅटो 1 वाटी, मोड आलेले वाल 1 वाटी, गूळ थोडा, मस्ताची शिंग म्हणजे बांबू शूट, पेस्ट आलं लसूण मिरची, ओके. हिंग, चिंचेचा कोळ, लाल तिखट, मोहरी, जिरे, धणे जिरे पावडर, हळद आणि मीठ. ह्याचं नाव घेताना तुम्ही आता काहीतरी वेगळं नाव हा, याचं ऍक्च्युली पालघरला म्हणजे याच्यात लोकल बोली भाषेत याला वास्ता म्हणतात मराठीत. वास्ता. वास्ताची शिंद. वास्ताची शिंद. वास्ताची शिंद. हा. शिंद. ओके. म्हणजे आता आणि वास्ताची हे शिंद. मुख्य करून पावसाळ्यातच मिळतं, रेनी सीझनलाच हे मिळतं, बाकीच्या वेळी नाही. बाकीच्या वेळी कधी नाही. ओके, म्हणजे बांबू शूटला आपण वास्ताची शिंद हा. असं म्हणतो. ओके, साहित्य बघितलेलं आहे, पण आपण पुढचं काम करायच्या पूर्वी मला एक सांगा, इनर व्हीलचं तुम्ही जे काम करता गेली अनेक वर्ष, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही संस्थापक मेंबर आहात, हो. तर तेव्हापासून वाढ कशी झालेली, म्हणजे तेव्हा किती मेंबर होते, हा. आज किती मेंबर आहेत? तेव्हा आम्ही हल्ली 9-10 मेंबर्स होतो हा. आणि आज ते छोटंसं झाडाचं एवढं मोठं वृक्ष झालेलं आहे किती की झाले आज ते? 40 मेंबर झालेले आहेत आमच्या. बाप रे. आणि तुमचे काय करता तुम्ही एकत्र येऊन? आम्ही एकत्र येऊन असे लहान सहान जे पालघरला किंवा पालघरच्या बाहेरही मुलांना वगैरे काही कमी असेल ते आम्ही सगळं पुरवतो. म्हणजे एक बालवाडी आहे तीही दत्तक घेतलंय. बरं. नंतर ट्रॅफिक आयलंड. ट्रॅफिक हा, ते आम्ही 3 ट्रॅफिक आयलंड वळणावर असे बनवलेले आहेत 4 रस्त्यांवर. बरं. आणखीन हॉस्पिटलमध्ये डेंटल चेअर वगैरे असं म्हणजे थोडक्यात सोशल हा, ऍक्टिव्हिटी social जेवढ्या activities. करता येतील हो. जेवढं घर सांभाळून करता तेवढं मेडिकल करायचं. कॅम्प्स मुलांसाठी मेडिकल ब्लड ग्रुपिंग, HB डिटेक्शन, ओके, ओके. कॅन्सर डिटेक्शन केलंय. बरं, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इनर क्लबला शुभेच्छा मनापासून. आणि आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं, इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मोहरी घालायची. हो. थोडीशी मोहरी, हा, थोडंसं जिरं, हिंग, नंतर मग कांदा बारीक चिरलेला. कांदा थोडासा लालसर झाला पाहिजे. मग टोमॅटो घालायचा. घालू का? हा, घाला. आता पेस्ट अजून थोडा अर्धा घाला. तुमच्या यजमानांना तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? त्याला खिमा. खिमा. हा. ओके. तुमच्या? माझ्या हातचं स्पेशली कोलंबी बर. नॉनव्हेजची डिश जास्त आवडते. आता लाल तिखट 2 चमचे घाला. आपल्याला थोडं तिखट करायचं आहे. अच्छा, मग थोडं अजून हाफ टीस्पून. ते आपलं रेग्युलर तिखट आहे ना, का काही खास? नाही नाही, नेहमीचं तिखट? हो, नेहमी तिखट. थोडी हळद 1 चमचा. धणे जिरे पावडर. आता वाल आणि ते बांबू शूट. आणि बांबू शूटचं स्पेशालिटी काय आहे, म्हणजे काय त्यात काय काय आहे? कोवळा बांबू जो असतो तो आहे त्याचं actually. खालचा पार्ट असतो ना तो, हा, हा. बांबूचं स्टेम असतं ना त्याचं ओके. कवळा. विटामिन्स वगैरे वेगवेगळे हो असतात. हो. थोडं पाणी घाला ना. हे आता सगळं एकजीव आपण करतोय का? हो, तर हे एकजीव झालं. थोडं मीठ घालू याच्यात. ओके. आणि हे चिंचेचा कोळ आणि गुळ कधी घालायचा? आता हे 5 मिनिटं थोडंसं झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं. बरं. आणि मग चिंचेचा कोळ आणि गुळ घालायचं. हो 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 हो. क्या बात. आता आपल्याला आता गुळ त्याच्यात घालायचा. चिंचेचा कोळ घालायचा आहे प्रथम.
चिंचेचा कोळ एवढ्यासाठी की थोडासा आंबटपणा, कारण वाल तशी थोडी उग्र भाजी आहे ना, हा. थोडासा आंबटपणा त्याला यायला. आणि गूळ गुळ घालू? गुळ. हे ऑलमोस्ट थ्रू आहे ना? हो झाली आपली झाली जवळ. झाली जवळजवळ झालीच ती. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे भाताबरोबरही छान लागते, नंतर चपाती, भाकरी आपली तांदळाची भाकरी त्याच्यावर तांदळाची एकदम भाकरी छान. बेस्ट लागेल. हो हो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्प्राउटेड बीन्स विथ बॅम्बू शूट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले वाल, बॅम्बू शूट, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, गूळ, तिखट, चिंचेचा कोळ, लसूण, मिरची, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, हळद, मीठ, धणेजिरे पूड, जिरं, मोहरी आणि हिंग. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कांदा, टोमॅटो आणि आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तिखट, हळद, धणेजिरे पूड, भिजवलेले वाल, कोवळ्या बांबूचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून डिश सर्व्ह करावी.